रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, 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 पुंडलिक वरदाहरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आज आपण पहिल्या अध्यायामध्ये आतापर्यंत आपण 10 श्लोक पाहिले. पहिल्या अध्यायामधले किती श्लोक पाहिले कार्तिक? 10 श्लोक आपण पाहिले. आता आपण पाहणार आहोत 11व्या श्लोकापासून ते 15व्या श्लोकापर्यंत काय झालं, काय बोलतायत ते आपण आता पाहूया. ठीक आहे, पाहूया. ठीक आहे. हाय, तुमचं मन हाय ऐकायचं? ऐकायचं मन आहे? चांगलं बसा, तिकडे बसा, जावा, चांगलं बसा. ध्यानानं ऐका. ऐकतो की? ठीक आहे, चला. तर आता आपण कितवं 11वं श्लोक जे आहे ते आपण आता वाचू आणि त्यात काय सांगायचं आहे, काय सांगायचा प्रयत्न करतायत ते आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करू. काय बोलतायत? अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. आता दुर्योधन काय म्हणतायत? पाठच्या श्लोकामध्ये दुर्योधनाने सांगितलं की आपल्याकडे बल किती आहे आणि भीम यांच्याकडे बल किती आहे हे सांगितलं, बरोबर. आता या श्लोकामध्ये दुर्योधन आपल्या सैन्याबद्दल सांगतात की सैन्यांना काय, म्हणजे जे सैनिक आहेत ते जे लढणारे सैनिक आहेत भीष्म यांच्या बाजूनं, त्यांच्या तुकडीनं, तर त्या जे लढणारे जे आहेत सैनिक त्यांना काय बोलत आहेत दुर्योधन. चला आता आपण पाहूया. अयनेषु च सर्वेषु, तुमच्या सर्वांना यथा भागमवस्थिताः, जो भाग दिला आहे, पायदळ, हत्तीदळ, जे काय तुम्हाला भाग दिलेला आहे ते तुम्हाला सांभाळायचं आहे. ते तुम्हाला तुमच्या हिशोबाने सांभाळायचं आहे. पण त्यांना अजून एक काय ताकीद दिली दुर्योधनानं? भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. पण तुम्हाला तुमचं काम करता करता, पायदळ, हत्तीदळ सांभाळता तुम्हाला आपल्या तुकडीचे जे मुख्य आहेत, कोण? भीष्म. कोण? भीष्म. हा, त्यांना तुम्हाला काय करायचं आहे? त्यांचं तुम्हाला संरक्षण करायचं आहे. म्हणजे दुर्योधनानं आपल्या सैनिकांना 2 कामं दिली. एक काम, तुम्हाला तुमचं काम जे आहे ते करायचं आहे, त्यासोबतच आपले जे तुकडीचे मुख्य आहेत भीष्म, तुम्हाला काय करायचं आहे? त्यांचं संरक्षण करायचं आहे. कळालं तुम्हाला? पुढे जाऊ. ठीक आहे, हे झालं पहिल्या. आता 11व्या श्लोकामध्ये सांगितलं. आता 12व्या श्लोकामध्ये काय सांगायचा प्रयत्न करतात ते आपण पाहूया. तस्य संजन हर्षम कुरु वृद्धः पितामहः सिंहनादम विनोदच्चै शंखम दद्मो प्रतापवान. जेव्हा असं
खरंच आहे. म्हणजे कसं असतं ना, असे आई वडील असतील आणि ठीक आहे, आपण चार चौघामध्ये जेव्हा आपण आपल्या आई वडिलांबद्दल बोलतो, त्यांनी किती मेहनत घेतली, किती आपल्यासाठी कष्ट घेतले त्यांनी, जेव्हा आपण चार लोकांसमोर सांगतो तेव्हा हे ऐकूनच आई वडिलांच्या डोळ्यामध्ये काय येतं, अश्रू येतातच. हे तर नक्की आहे. अश्रू येतात की नाही? हा. त्याच प्रकारे जेव्हा दुर्योधन आपल्या सैनिकांना सर्व सांगत होता की आपल्याला यांचं रक्षण करायचं आहे, यांना सांभाळायचं आहे, मग जेव्हा भीष्म हे ऐकले, तेव्हा काय झालं? तस्य संजन हर्षम, डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले. कुरुवृद्ध पितामह, कोणाच्या? पितामह भीष्म यांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले. मग त्यांनी काय केलं? मग त्यांनी सिंहनादम विनोदोच्चय आहे, सिंहासारखं गजर असणार, कळालं, जोरात त्यांनी काय केलं? शंख वाजवला. प्रतापवान जिथं थांबले होते तिथूनच त्यांनी काय केलं? शंख वाजवला. एवढं कळालं? हे 12व्या श्लोकामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय. आता 13व्या श्लोकामध्ये काय सांगतायत हे पाहूया. तत शंकश्च भैर्यश्च पनवानक गोमुखाः सहसैवाभ्य हनंतश्च शब्दस्तु मूलोभवत. मग जेव्हा कसं असतं, जेव्हा आपल्या तुकडीचे जे मुख्य आहेत त्यांनी जर शंख वाजवलं तर त्यांच्या खालचे जे आहेत त्यांना मदत करणारे, त्यांनी मग काय केलं? आपापलं शंख वाजवलं. म्हणजे बोलतात ना, बघा, शंख वाजवलं. भैर्यश पनवा नक गोमुखा, हे जे आहे ना, हे वाद्य आहेत, युद्धामध्ये कामाला येणारे वाद्य आहेत हे, कळलं? सहसैवाभ्य, एकत्र लोकांनी काय वाजवलं? हे सर्व काही वाजवायला सुरुवात केले. मग शब्दस्तु मूलोभवत, असं बोलतात ना, आकाशामध्ये आता असं ते आवाज गरजरू, काय बोलतात त्याला, आवाज पूर्णपणे असं गरजायला लागलं आकाशामध्ये, एवढं मोठा आवाज. मग जेव्हा आता हे तर एक बाजू झाली, भीष्म यांची बाजू झाली. भीष्मांनी शंख वाजवला, त्यांचं बघून त्यांच्या सैनिकांनी अजून शंख, पनवा, नक गो मुखाहा, हे सर्व काही वाजवलं, सर्व काही. मग आता आपली बाजू, आता ऐका. तत श्वेतैर हयैरयुक्ते महती संदने स्थितो माधव पांडवाश्चैव दिव्य शंखोपदद्मतुः. मग आता तत लगेच, तत म्हणजे लगेच, श्वेतैर हयैरयुक्ते, पांढर शुभ्र रंगाने युक्त असणार, कळालं, जे आहेत घोडे जे आहेत, महती संदने स्थितो, त्यांनी तिथं उभा राहून काय केलं? माधव आणि पांडवाश्चैव, माधव म्हणजे भगवंत, पांडव म्हणजे ते आपले पांडव जे आहेत ते, त्यांनी काय केलं? दिव्य शंख प्रदद्मतुः, दिव्य असं शंख त्यांनी काय केलं? जोरात असं वाजवलं. मग आता हे झालं 14व्या श्लोकामध्ये. 15व्या श्लोकामध्ये काय बोलतायत? पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजयः पौंड्रम दद्मो महाशंखम भीमकर्मावृकोदरः. मग भगवंतांनी कोणता शंख वाजवला? त्या शंखाचं नाव काय? भीम यांनी, भीम म्हणजे धनंजय बोलू शकतो, अर्जुन बोलू शकतो. धनंजय म्हणजेच अर्जुन, म्हणजे त्यांना नाव दिलेलं आहे अर्जुनाला. धनंजय यांनी कोणतं शंख वाजवलं? कळालं? भीम यांनी कोणतं शंख वाजवलं हे आपण पाहूया. तर पांचजन्यम ऋषिकेशो, भगवंतांनी पांचजन्यम नावाचा शंख वाजवला. देवदत्तम धनंजय यांनी देवदत्तम नावाचा काय वाजवला? शंख वाजवला. पौंड्रम दद्म महाशंखम भीमकर्मावृकोदरः,
सिंहाचं उदर असणाऱ्या भीमाने पौंड्रम नावाचा शंख जोरात वाजवला. कळालं? म्हणजे भगवंतांनी कोणत्या नावाचा शंख वाजवला, अर्जुनाने कोणत्या नावाचा शंख वाजवला आणि भीम यांनी कोणत्या नावाचं शंख वाजवलं, हे या श्लोकामध्ये सांगण्यात आलं आहे. चालेल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.